वाटते. आज आपले बाबा, आपण भोले भाले समजदार बाबांचे नुरे रतन, चतुर सुजान, सस्ता सौदा करणारे, बजेट बनवणारे आणि बाबांसारखे मास्टर भगवान, बाबा भगवान आहेत तर आपल्याला बनवतात बाबा मास्टर भगवान. तर मास्टर भगवान आत्मा भावंडांना गॉडली मॉर्निंग. आज बाबा आपणाला भक्तीचा फरक आणि भक्ती आणि ज्ञानाचा फरक समजवतात. आणि ज्ञानामध्ये किंवा आपण जिथे जात असतो सेंटरवरती वगैरे, तर तिथे रुसा फुगायचे नाही आहे आणि ज्ञानासाठी आळस्य नाही करायचं आहे किंवा परिस्थिती येते म्हणूनसाठी रुसायचं आणि फुगायचं नाही आहे आपल्या पित्याबरोबर किंवा आपल्या आत्मा भावंडांच्या बरोबर. बाबा आज आपल्याला समजवतात की आपण आत्म्यांचा पिता, ज्याप्रमाणे तुम्हाला समजून सांगण्यासाठीच आलेला आहे की तुम्ही आत्मा आहे सत्य ज्ञान देण्यासाठी. जर पित्याचं जे कार्य आहे तेच तुम्हा मुलांचं कार्य आहे, तर तुम्हाही मुलांना सगळ्यांना समजून सांगायचं आहे की आत्म्याचा पिता कोण आहे आणि तो आता आलेला आहे आणि आता वेळ कुठली चाललेली आहे हे सगळ्यांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आज बाबा समजून सांगतात. आणि बाबा सांगतात की आपल्याला कालच आपण बाबांच्या बरोबर सौदा केला, बजेट शिकलो. आज आपल्याला बाबा सांगतात की तुमचा समय इतका अनमोल आहे आत्ताचा की तुम्ही 1 मिनिटही वेस्ट नाही केला पाहिजे. कारण 1 मिनिट मिळूनच 1 तास बनतो आणि त्यानेच 1 दिवस बनतो. म्हणूनसाठी आपल्याला आपला हा वेळ खूप महत्त्वाचा आहे. अगर आपला 1 मिनिट जरी बाबांना आपण अगदी अतिशय प्रेमाने आणि एकाग्रतेने जेव्हा आठवण करू, तेव्हा एका जन्माची म्हटलं तरी प्राप्ती होत असते. आणि मग तोच जर 1 मिनिट जर तो वेस्ट गेला तर एका जन्माची प्राप्ती वेस्ट गेल्यासारखं आहे ना. तर बाबा सांगतायत की आपण आता सर्वश्रेष्ठ प्राप्ती करत आहोत. आपल्या बाबांच्या बरोबर योग लागत आणि आपल्या बाबांच्या बरोबर आपण योग लावत आहे, जोड लावत आहे आपल्या बुद्धीच्या. आणि आपली जोड बरोबर होत असेल, बाबांच्या बरोबर योग होत असेल, तर आपल्याला खुशीचा अनुभव होईल. आणि मुख्य लक्षण आहे की स्वतःमध्ये बदल करण्याला आपल्याला हे होईल. स्वतःमधले जे कमजोरी आहेत, जे आपल्याला माहिती आहे की हा स्वभाव माझ्यातला हा गुण आहे, तो माझ्यासाठी चांगला नाही आहे सर्वांसाठी आणि माझ्यासाठी, तो बदली करू आपण लवकरात लवकर. परिवर्तित व्हायला आपल्याला मदत होईल. तर आपण समजू शकतो की आपला योग बरोबर लागत आहे ईश्वराबरोबर. आणि आपलं तर बाबांनी शिकवलेलं मुख्य लक्ष आहे की तुम्ही बदला तर दुनिया बदलेल. आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत, आपण स्वतःचा स्वभाव बदलायचा आहे. आपण स्वतःला बदला आणि दुनिया आपोआप बदलेल, असं आपल्याला बाबा इथे तर ब्रह्मकुमारीमध्ये हेच ब्रीद वाक्य आहे. तर आज बाबा आपल्याला सांगतात की आपले पाप नष्ट करणाऱ्या पित्याला आपण किती आठवण केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्या डोक्यावरती जे जन्मजन्माचं काही चुकीच्या कर्मांच्यामुळे पापाचा बोजा जमा झालेला आहे, तो एक शिवबाबाच्या शिवाय कोणी उतरूच शकत नाही. कारण शिवबाबा एकटाच तर निराकार, निष्काम, सेवाधारी आणि बिलकुल अनकंडिशनल प्यार करणारा आहे तो. बाकी सगळे तर कंडिशनल आहेत ना. तिथं व्यवहार आहे, कर्तव्य आहेत. आपण एखादा आपल्यावरती कितीही प्रेम करत असेल तर आपण आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कर्तव्यामध्ये आपण जर कमी पडलो तर ते प्रेमामध्ये फरक पडतो ना. पण एक ईश्वर शिवबाबा आपल्या सगळ्या आत्म्यांचा पिता आहे बाबा. तो फक्त आपल्यावरती निष्काम सेवा, त्याला काहीही आपल्याकडून नको असतं. आणि तो प्रेमाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे. म्हणूनसाठी त्याच्याकडे जे आहे ते आपल्याला देत असतो. म्हणूनसाठी बाबांची जी नावं आहेत ती किती
अर्थपूर्ण आहेत. पापकटेश्वर, भोलेनाथ, भोला भंडारी, अमरनाथ, बबुळनाथ, अशा अनेक त्यांची नावं आहेत. त्याला कारण आहे. पापकटेश्वर फक्त त्यालाच म्हटलं जातं. आपण अनेक देवी देवतांची महिमा पण ऐकतो, त्यांचंही गायन ऐकतो, पण कुठल्याही देवी देवताच्या महिमामध्ये गायनामध्ये म्हटलं आहे का कधी तुम्ही पापकटेश्वर आहात? तर म्हणूनसाठी बाबा सांगतात की तुम्हाला दुसरा काही उपाय नाही आहे की तुमच्यावरती जे पापाचं बोझं असेल, वाईट कर्माचं जे ओझं असेल ते उतरवण्यासाठी तुम्हाला एका ईश्वरालाच याद करायचे आहे. म्हणूनसाठी बाबा आपल्याला मुरलीमध्ये शिकवत असतात की तुम्हाला काय करायचे. ते ही मुरली आपल्यासाठी श्वास आहे ब्राह्मणांसाठी. म्हणूनसाठी बाबा सांगतात की कोणतीही परिस्थिती तो आपल्यावरती जेव्हा येत असते दिवसभरामध्ये, तर त्याच्यामध्ये नाराज व्हायची आवश्यकता नाही. आपल्याला लक्षात असायला पाहिजे की आपल्याबरोबर सर्व शक्तिमान आपला पिता आहे, जो शक्तीचा सागर आहे. तो जर आपल्याबरोबर असेल तर आपल्याला कोण हे करू शकतं, दुःख देऊ शकतं? कारण आपल्या विचारामध्येच सगळं चाललेलं असतं. जशा प्रकारे उदाहरणार्थ आपल्याला कोणी एक शब्द बोलला असेल चुकीचा, तर आपण त्याच्यावरती कितीतरी वेळा विचार करत असतो, 50 वेळा तरी विचार करूया, असं बोललं, असं बोललं, असं बोललं. मग तो बोलणारा तर एकच वेळा बोलून गेलेला, मग त्याला वाढवलं कोणी? वाढवलं आम्ही, वाढवलं ना. मनामध्ये विचार केला, मला असं बोललं, मला असं बोललं, मला असं बोललं. मग ते त्याच्यामध्ये आत्म्याची शक्ती किती वेस्ट जाते हे आपल्याला बाबा आता समजून आपल्याला बाबा चतुर सुजान बनवत आहेत. तर आपल्याला मुरलीवरती खूप लक्ष द्यायचं आहे. मुरलीमधूनच बाबा आपल्याला सगळं शिकवत असतात. म्हणूनसाठी बाबा म्हणतात की तुमच्यावरती काही परिस्थिती येईल ते तुम्ही लक्षात घे की जे घडत आहे ते पण योग्य आहे, जे घडणार आहे ते पण खूप योग्य असणार आहे, आणि जे घडलं होतं तेही योग्य होतं. कारण त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या कर्माचा हिसाब किताब आहे ना. ज्याची जशी कर्म असतील ते तर तसं त्याला ते वापस रिटर्न येणार आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात आता तुम्ही कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवरती निरर्थक विचार करून तुमचा वेळ घालवू नका. बाबा शिकवत आहेत की तुम्ही ज्या प्रकारे चांगलं चिंतन कराल तसं तुम्हाला प्राप्ती होणार आहे, आणि तुमच्यामधून वाईट गोष्टी किंवा चांगल्या नसणाऱ्या सवयी आपल्याप निघून जाणार आहेत. म्हणूनसाठी लक्षात ठेवायचं आहे की कोणताही ध्येय असणारा देहधारी म्हणजे समजा मूर्ती म्हणा किंवा साधू संतांचे किंवा कोणीही महापुरुष संतपुरुष होऊन गेलेले आहेत, ते आपली सद्गती आता नाही करणार आहेत. कारण ज्यावेळेला कुठलाही आजार मोठा होतो जास्त, तेव्हा आपण स्पेशालिस्ट जातो ना. मग त्याप्रकारे आता विश्वामध्ये अनेक प्रकारचे दुःख निर्माण झालेले आहेत. म्हणूनसाठी बाबा सांगतात की ध्येय ज्याच्याकडे आहे तो आपली सद्गती नाही करू शकत, कारण तोही जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये फसलेला आहे. म्हणूनसाठी निराकारी निरहंकारी सदाही ज्योती स्वरूपम शिवाबा केवल, ज्यांची केवळ ज्योतीमध्ये ज्योतीच्या रूपाने म्हणजे शिवलिंगमध्ये ज्यांना पूजलं जातं. बघा शिवबाबांना कुठलाही हात पाय कान नाक आहे का, मूर्तीचा आकार आहे का? नाही. मग जो सदा आहे म्हणून त्यांचं नाव कसं आहे? सदाशिव. शिव म्हणजे कल्याणकारी, सदाही बिंदी, प्रकाश, तेजोमय. मग ज्याच्यामध्ये प्रकाश आहे तोच आपल्याला प्रकाशामध्ये आणू शकतो ना. म्हणूनसाठी बाबांनाच आता मनापासून याद करायचं आहे, कारण प्रत्येकाचा एक समय आहे या धर्तीवरती. आणि म्हणूनसाठी बाबा आज मुरलीमध्ये सांगतात की कुठलाही देहधारी तुमची सद्गती नाही करू शकत आहेत. म्हणून आता आपण एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर साईबाबासुद्धा बघा, शिर्डीचे साईबाबा काय म्हणायचे? सबका मालिक एक. मग तो एक कोण आहे? बाबांनी कधी म्हटलं का की सबका मालिक मी आणि श्रद्धा आणि सबुरी? म्हणूनसाठी आपल्या लक्षात यायला पाहिजे की सगळ्या संतांनी महंतांनी सगळे सिद्ध पुरुष होऊन गेले वगैरे, त्यांनी आपल्याला त्याचीच आठवण करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांनीसुद्धा ध्यान साधना केली ना. ध्यान साधना करणं, ध्यान लावणं म्हणजे आपल्यामध्ये शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी ध्यान करणं. मग सगळे महंत संत साधू पुरुष महापुरुष सिद्धपुरुष ब्रह्मचैतन्य जे पण त्यांची आहेत उच्च कर्तव्य, ते पण त्यांना त्यांच्यावरती कोणीतरी आहे ना, त्यांच्यासाठी ते समाधीला बसायचे किंवा ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसायचे. आणि भगवान सबका भला करेगा, ईश्वर सबका भला करेगा, ईश्वर रक्षा करेगा, ईश्वर सद्गती करेगा, ईश्वर मुक्ती देगा, हे सगळं कशासाठी म्हटलं जातं? मग सगळ्यांच्या वरती कोणीतरी आहे ना, परमपिता परमात्मा जो सदाही ज्योतिरूपम आहे. तो जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये नाही फसत आहे, आणि जो जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फसत नाही तोच आपल्याला जन्ममृत्यूच्या
चक्रामधून बाहेर काढू शकतो ना, दुःखामधून बाहेर काढू शकतो ना. म्हणूनसाठी बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हाला आता स्वतःला आत्मा समजून परमात्माच्या अभ्यासामध्येच देवपणाने विश्वाची मालकी मिळू शकते. मग आता विचार करायचा की आपण आपल्या मनावरती आपल्याला बाबा काय सांगतात, तुम्ही स्वतःला आत्मा समजा आणि आत्म्याच्या 7 गुणांच्या मध्ये राहून व्यवहार करायला शिका. तर आपण आपला विचार करायचे की मी आत्म्याच्या स्मृतीमध्ये राहतो का दिवसभरामध्ये, की मी आत्मा ह्या कानाद्वारे ऐकत आहे, मी आत्मा ह्या मुखाद्वारे बोलत आहे, मीच आत्मा ह्या डोळ्यांच्याद्वारे बघत आहे आणि मलाच आत्म्याला मन आणि बुद्धी आहे. ते माझे आतले कर्मचारी आहेत, सूक्ष्म आहेत ते. आतले म्हणजे शरीराच्या गुप्त आहेत ते, आणि हे बाहेरून कान नाक ते दिसत आहेत, डोळे हात दिसत आहेत, पण मनबुद्धी दिसतं का, नाही दिसत. म्हणून ते आत्म्याचे आतले कर्मचारी, आणि हे कान नाक आणि हे आहेत ते आत्म्याचे बाहेरचे कर्मचारी. म्हणूनसाठी बघा, ज्याचा मृत्यू होतो त्याचं डोळे बघतायत का, कान ऐकतायत का, तोंड बोलतंय का, त्याचं नाही, कारण आत्मा राजा निघून गेला. म्हणूनसाठी आपण स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला जर याद केलं, मनापासून त्याच्या शिक्षा समजून घेतल्या, तर मात्र आपली सत्यगती आणि सत्यबुद्धी निश्चित होणार आहे. कारण त्याचं नावच आहे की सत्यगती. गती कशाची? सत्याची गती. मग सत्य आहे काय? मी आत्मा, परमात्मा आणि प्रकृती. मग प्रकृतीवरती काय होतं? नाटक. हे जीवनाचं नाटक कसं चालतं? ह्या युगाला कलियुग का म्हटलं जातं? आणि कलियुगानंतर येणार काय आहे इथे? सतयुग. आणि आपण शास्त्रामध्ये ऐकतोय की कलियुग, सतयुग, त्रेता, द्वापार युग, अशी युगामध्ये हे चक्र फिरत असतं सृष्टीवरती. ज्याप्रमाणे दिवसाचं, जन्ममृत्यूचं, छोट्यापासून मोठंच आणि ऋतूचं जसं चक्र आहे, आणि पाण्यापासून वीज बनते आणि वीज परत, आणि बाष्पापासून पाणी, असं सगळं हे चक्रमध्ये फिरतं ना. चक्र जर आहे तर मग आता आपल्या लक्षात यायला पाहिजे की आता कलियुग म्हणतात सगळे, मग याच्यानंतर काय येणार आहे? ज्या प्रकारे आता दिवस आहे तर परत रात्र येते, हे माहिती आहे, आपण मान्य केलेलं आहे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात की सत्य गती पाहिजे आणि सत्य बुद्धी पाहिजे, तर सत्यपित्याला तुम्ही ओळखलं पाहिजे. मग सत्यपिता कोण आहे? कुणाचं गायन आहे? सत्यम शिवम सुंदरम, केवळ शिवबाबाचं. बाकी कुठल्या देवताला म्हटलंय का सत्यम शिवम सुंदरम? श्याम सुंदर म्हटलं जातं. श्याम सुंदर, श्याम माना काळा, म्हणजे ज्याच्या जन्ममृत्यूमध्ये येऊन तो सुद्धा हे होतो, विकारी होऊ शकतो, त्याच्याकडूनही कर्म अशी तशी होऊ शकतात, त्याला श्याम म्हणतात. आणि सुंदर म्हणजे गुणवान, दैवी गुणांनी देवी शक्तीने जो भरपूर आहे तो सुंदर. आणि बाबांची महिमा अशी आहे का परमपिता शिवची? ती कशी आहे? सदाशिव, परमपिता, परमात्मा. परम म्हणा उच्च ते उच्च, आणि सत्यम शिवम सुंदरम. मग सत्य कोण आहे? शिव आहे. आणि शिव कसं आहे? सुंदर आहे. कसा? सदा सुंदर. तो जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येऊन कधी खराब आणि कधी चांगला नाही बनत आहे स्वभावाने, त्याचा स्वभाव निश्चित तोच राहतो. म्हणूनसाठी त्याला ज्योतिर्लिंगमध्ये पूजा करतात. म्हणूनसाठी बाबा आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या मनाशी बोलायला शिका, मनाला आपलं बनवा. मनाला म्हटलं जातं की बेलगाम घोडा आहे, तर तो घोडा तुमच्या हातात त्याचा लगाम आला पाहिजे. तुम्हाला जाणीव करायची स्वतःला की मी आत्मा राजा, मनबुद्धीचा आणि कर्मेंद्रियांचाही मालिक आहे. आणि हे जेव्हा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सफल होता, तेव्हाच तुम्ही विश्वाचे राज्य घेऊ शकता किंवा देवपदाची योग्य बनवू शकता. कारण बाबा म्हणतात की तुम्हाला स्वतःलाच जर तुम्ही मनाला स्वतःच्या काबू नाही करू शकले अजून, आणि तुम्ही स्वतःच्या मनाला नाही समजलं अजून, आणि त्याला खरं काय पाहिजे त्या मनाला, का ते शांत होत नाही हे अजून जर नसेल समजलं, तर मग तुम्ही विश्वाचे मालिक आणि राज्यपद कसं घेणार? कारण बाबा आलेच आहेत राज्यपद द्यायला, विश्व मालकी द्यायला. म्हणूनसाठी म्हटलं जातं कधी काळी भारत सोने का चिडिया था. सोने का चिडिया म्हणा गोल्डन समय, गोल्डन म्हणा उच्च, गोल्डन म्हणा सत्ययुग, गोल्डन म्हणा स्वर्ग. म्हणूनसाठी ज्या माणसाकडून चांगली कर्म होतात त्याला स्वर्गात पाठवतात की नाही. तो मनुष्य गेल्यावरती, त्याचा मृत्यू झाल्यावरती म्हणतात बाई स्वर्गात गेला. आता मनुष्य चांगलं कर्म केल्यानंतर स्वर्गात जातो, तर आपल्याला कर्म शिकवण्यासाठी बाबा आलेला आहे. म्हणूनसाठी प्रत्येक कर्माचं फळ आत्म्यामध्ये बरोबर जात असतं. आणि म्हणून आपण बघूया आता आपले बाबा आपल्याला साक्षात आजच्या साकार मुरलीमधून काय शिकवते. आता साकार मुरली म्हणजे ज्यावेळेला ब्रह्मा बाबा आपले ह्या हाडामासाच्या शरीरामध्ये विराजमान होते, ब्रह्मा बाबा होते आपल्याबरोबर मधुबनमध्ये, तेव्हा त्यांच्या भ्रुकुट्या मध्यावरती, भोवयाच्या मध्यावरती जिथं आत्माचं निवासस्थान आहे, आत्माचा
आत्म्याची खोली कुठे आहे या शरीरामध्ये? आत्मा आपल्या भ्रुकुटी माथ्यामध्येच बसलेला आहे ना, ब्रेनच्या जवळ निसर्गाने त्याला ठेवलेला आहे. आणि तिथेच शिवबाबा येऊन त्याच्या माथ्यावरती बसायचे आणि तेव्हा मग ब्रह्माबाबा ज्ञान सांगायचे. आणि ब्रह्माबाबाही स्वतः त्याचा अभ्यास करायचे, शिकायचे, समजायचे की मला आता काय करायचे नारायणपद पाहण्यासाठी, विष्णुपद प्राप्त करण्यासाठी. त्याला साकार मुरली म्हटलं जातं. मग आपण आता पाहूया आपले बाबा आपल्याला काय शिकवत आहेत आज. 25/5/2020. ओम शांती. बापदादा मधुवन मधू. हे गोड मुलांनो, बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याची मेहनत तुम्हाला करायची आहे, तरच तुम्ही पावन बनाल. आता बाबा तुम्हाला शिकवत आहेत आणि नंतर शिकवून तुम्हाला सद्गुरू बनवून साथी घेऊन जातात. बाबा काय शिकवत आहेत आपल्याला? सत्य ज्ञान, की तुम्ही कोण आहे आणि या धर्तीवरती काय होणार आहे आता, आणि काय करायचे, कशी कर्म करायचे, चिंतन कसं करायचे. कारण आत्मा सदैव कर्म करत असते. आत्मा कशी कर्म करते? मनाने विचार करणं, बुद्धीनं निर्णय करणं, हे पण कर्मच झालं. आणि सवयीमध्ये अनुसार काम करणं हा संस्कार झाले. आणि वरच्या कर्म इंद्रियाने पाहणं, ऐकणं, बोलणं, हे सगळं आत्मा सदैव कर्म करत असते. तर मग स्वतःला आत्मा समजून बाबा सांगतात की तुम्हाला मी शिकवायला आलेलं आहे कसं कर्म करायचे, कसा विचार करायचे, कशी बुद्धीमध्ये काय ठेवायचे, डोळ्यांनी काय पाहायचं आहे, कानाने काय ऐकायचं, हे सगळं समजवतात बाबा. आणि बाबा म्हणून आपले शिक्षक बनून आले आहेत. सद्गुरू बाबा आपले पिता तर आहेतच आणि आता आपले गुरु बनलेले आहेत. सत्यगुरु, सत्य ज्ञान देणारा गुरु. आणि नंतर सद्गती दाता, म्हणजे आपल्याला बाबा खूप प्रेमाने त्यांच्याबरोबर घेऊन जातात. आत्मा सगळ्यांचा निघाल्यावरती जाणार आहे ना. आणि आपण ऐकलेलं आहे ना की तुकाराम महाराजांना नेण्यासाठी वैकुंठाचं विमान आलं म्हणतात. तर वैकुंठाचं विमान म्हणा ईश्वराची साथ. या शरीरामधून जेव्हा आत्मा निघून जाणार असते तेव्हा भगवंताचा साक्षात्कार होणं आणि भगवंताच्या प्रकाशामध्येच आपण जाणं म्हणजे वैकुंठाचं विमान म्हणू शकतो. तर बाबा म्हणत आहेत महावाक्यामध्ये, मी तुम्हाला शिकवतो आता आणि मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे आणि मी घेऊन जातोही. यालाच म्हणतात सद्गती आणि सद्बुद्धी. कारण आपणच ती खूप जन्मोजन्मी ईश्वराला सद्गती आणि सद्बुद्धी आपणच मागितली आहे ना. हे ईश्वरा सुख, शांती, शक्ती, सद्गती, सद्बुद्धी दे, मुक्ती, जीवन मुक्ती दे. मग आता मागितलेलं आहे म्हटलं तू देत असेल आणि तू देण्यासाठी आलेला आहे. हां, मग आता ते देण्यासाठी आलेले म्हणजे याचा अर्थ कुठेतरी त्याची विधिविधान असणार ना, काहीतरी त्याची प्रक्रिया असायला पाहिजे ना. ज्या प्रकारे आपण म्हणतो आपल्याला हे पाहिजे, मक्खन पाहिजे, लोणी पाहिजे. आता लोणी पाहिजे तर नुसतं दुधाच्या समोर बसून चालेल का? त्या दुधावरती काहीतरी प्रक्रिया करायला लागते ना. तर त्याच्यामध्ये लोणी आहे. तसंच या जीवनामध्ये आपल्याला सद्गती, सद्बुद्धी मिळते, सुख शांती मिळते. पण त्याच्यासाठी ईश्वर काय सांगत आहे, सत्य ज्ञान काय आणि खरंच सत्संग आहे का, हे समजणं खूप आवश्यक आहे. बाबा आज प्रश्न काय सांगतायत? कोणता संदेश तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे? उत्तर आहे आता घरी आपल्याला आता कुठे जायचं आहे? घरी जायचं आहे. कुठे आहे आपलं घर? जिथून आपण आलेलं आहे सगळे. म्हणून मनुष्य शरीर सोडून जातो तेव्हा काय म्हणतात? वरती गेला, देवाच्या घरी गेला म्हणतात की नाही. आकाशाच्या वरती गेला, ईश्वराकडे गेला, देवाचा झाला. म्हणजे आत्मा या शरीरामध्ये यायच्या अगोदर ज्या ठिकाणी तिचं निवासस्थान होतं आत्म्याच्या दुनियामध्ये, तिथून ती या धर्तीवरती आलेली आहे. म्हणून म्हणतात वरती गेला. कोणी म्हटलं का आत्मा खाली गेला, इकडे गेला, तिकडे गेला? वरतीच गेला म्हणतात. म्हणजे आपण आत्म्याच्या घरून आकाशाच्या वरती आत्म्याचं घर आहे, ज्याचं तुम्हाला 7 दिवसाच्या राजयोगामध्ये ज्ञान मिळालं असेल. तिथे सांगितलं जातं की आत्म्याचं निवासस्थान कुठे आहे? परमधाममध्ये, शांतीधाममध्ये, ब्रह्मांडमध्ये. म्हणून आपण आता बाबा म्हणतात आपण आता घरी जायची वेळ झालेली आहे. म्हणजे हे शरीर सोडायचं, ह्या दुनियेमधून प्रत्येकाला हे शरीर सोडून जावं लागतं. तर बाबा त्याची आठवण करून देतात आपल्याला आज. बाबा म्हणतात आता परत घरी जायचं आहे, पण कसं जाता येतील? पावन बनवून जावं लागतं. आत्म्याला संपूर्ण लाईट प्राप्त करावी लागते आणि मगच आत्मा घरी जाऊ शकते. म्हणून तर बाबा म्हणतात पतित पावन. बाबा म्हणतात माझी मनापासून आठवण करा, म्हणजे माझ्यावरती लक्ष केंद्रित करा. आत्मा बाबा कसे आहेत? चमचमता बिंदी, मग बिंदीवरती लक्ष केंद्रित करायचे, स्वतःला आत्मा समजून. माझी आठवण करा तेव्हाच तुम्ही पावन बनणार आहात. हा संदेश तुम्हा मुलांना सर्वांना द्यायचा आहे की आता पिता
गुप्त पिता आलेला आहे आणि आपलं कर्तव्य करत आहे आणि तुमच्या मुलांच्याद्वारेच बाबा प्रत्यक्ष होणार आहेत. म्हणून तरी म्हटलं जातं सन शोज फादर, म्हणजे वडिलांचा प्रत्यक्षता, वडील काय आहे हे मुलांच्यामुळे समजतंय नाही दुनियाला. म्हणूनसाठी बाबा सांगतात तुम्हाला वडिलांना प्रत्यक्ष करायचं आहे, कारण वडील गुप्त आहे. परमपिता परमात्मा सदाही ज्योतिबिंदू आहेत, आत्मा आहेत. तर बाबा ज्या प्रकारे आत्मा कधीच दिसत नाही आहे, अनुभव करायला लागतो फक्त, आणि त्याप्रमाणेच बाबाही कधीच दिसत नाही आहेत. तर बाबांची प्रत्यक्षता आपण मुलांनाच करायची आहे, सगळ्यांसाठी. सगळ्या आत्म्यांना आपल्याला सांगायचं आहे की परमपिता परमात्मा आपण सगळ्या आत्म्यांचे पिता आपल्या सगळ्यांना सद्गती द्यायला आलेले आहेत. आजचं गीत आहे मरना तेरे गली में जीना तेरे गली में, मतलब मरायचंही तुझ्याच गलीमध्ये आणि जगायचं पण तुझ्याच गलीमध्ये. मरना तेरी गली में म्हणजे काय, खरोखर मरायची गोष्ट नाही आहे ते. मरना तेरी गली में म्हणजे याचा अर्थ ज्ञानाच्या दृष्टीने होतो की तुझं काही ज्ञान असेल, आपण तर अगोदर मरत होतो समजता म्हणता येईल आपल्याला. हे ज्ञान प्राप्ती व्हायच्या अगोदर आपण खरोखर मरत होतो, कारण आपण स्वतःलाच ओळखलेलं नव्हतं. आपण फक्त शरीराकडेच पाहायचो आणि शरीरालाच आपण स्वतः समजायचं हे शरीर मी आहे. आणि त्यावेळेला आपण किती भक्ती करत होतो, गल्ली गल्लीमध्ये ह्या गुरुजींच्याकडे जा, त्या गुरुजींच्याकडे जा, या पंडितकडे जा, ह्या पंडितानं पूजा करा, पाठ करा, व्रत करा, हे करा, ते करा. ते मात्र गली गलीमध्ये मरणं म्हणू शकतो. आता तर आपल्याला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आपलं तर सद्गतीवरती वाटचाल चालू आहे, तर हे जगणं म्हणू शकतो. तर हे म्हटलेलं आहे गाण्यामध्ये की मरना तेरे गली में और जीना तेरे गली में, मतलब जे काय करायचे ते तुझ्याच आता जवळ राहून केल्या तर त्याच्यामध्ये आमचं कल्याण आहे असं म्हणायचं आहे. तर आता बाबा आपल्याला सांगतात की मुलांनो ओम शांती. आता मुरली सुरू होते. मुलांना गीताचा अर्थ समजला असेल. बाबा आम्ही आपल्या रुद्रमाळेमध्ये गुंफले जाऊ हे गीत भक्ती मार्गातलं आहे. जी काही दुनियामध्ये सामग्री आहे, जप तप पूजापाठ ही भक्ती मार्गातली सामग्री आहे. भक्ती रावण राज्यात असते आणि रामराज्यात ज्ञान. भक्ती रावण राज्यात आणि ज्ञान रामराज्यात घेऊन जाते. ज्ञानाला माहीत भक्ती रावण राज्यात का घेऊन जाते, कारण बघा आपल्या पिढीपासून भक्ती करत आलेले आहेत ना सगळे. तरी पण असं झालं आहे का की आत्ता जन्माला नातवंडाला देवाला हात नाही जोडावं लागत किंवा त्याला मागावं नाही लागत, असं झालं का? मुलाला समजायला लागलं की आपण काय शिकवतो, सांग ईश्वराला मला सद्गती दे, सद्बुद्धी दे, चांगली बुद्धी दे, सगळ्यांना दे, हे आपण त्याला शिकवतो की नाही. आणि अगर ज्या प्रकारे आपल्या पिढीमध्ये खूप श्रीमंती असेल तर आलेल्या नातवंडाला कमवावं लागेल का जास्त, त्याला मेहनत जास्त करायला लागेल का, कारण ते गर्भ श्रीमंतीमध्ये जन्माला झाले, पूर्वजांच्याकडूनच श्रीमंती आहे. तशाच प्रकारे अगर भक्तीमध्ये आपल्या घरामध्ये जर सद्गती झाली असेल तर मग आपल्याला आत्ता जन्माला आलेल्या मुलाला काय मागायला लावायची गरज आहे. तुमच्याकडं खूप सगळं पुण्य आणि आशीर्वाद असायला पाहिजेत ना, कारण तुम्ही पिढी भक्ती करत आलेलात. तर त्याच्यामधून आपल्याला समजायचं आहे की भक्ती करत होतो, ईश्वराची आठवण करत होतो, ते कुठंतरी आपल्याला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी सद्गतीच्या मार्गावरती आपण येण्यासाठी ते करत होतो. म्हणूनसाठी बाबा सांगतात की भक्ती रावण राज्यात घेऊन जाते, म्हणजे भक्तीने उतरती कलाच होते. आत्ता म्हणूनसाठी तर मोरल व्हॅल्यू जीवनामध्ये राहिलेली, नैतिकता राहिलेली नाही ना लोकांच्यामध्ये, कारण भक्ती करत आलो पण भक्ती करायची होती म्हणजे नेमकं काय करायचं होतं हेच समजलं नाही. भक्ती म्हणजे भगवंतापासून कधीही विभक्त न होण्यासारखा स्वभाव ठेवणं, आपली वर्तणूक असं ठेवायचं होतं, आपला स्वभाव असा बनवायचा होता, पण आपल्याला ते समजलेलं नाही. आपण आपलं भीतीपोटी आणि भगवंत काहीतरी देतो किंवा भगवंत माझी रक्षा करतो म्हणून आपण भक्ती करत होतो. तर बाबा आपल्याला आता भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा मतलब फरक सांगत आहेत. बाबा सांगतात भक्ती रावण राज्यामध्ये आणि ज्ञान रामराज्यामध्ये घेऊन जात असतं. ज्ञान काय आहे, हे सद्गतीचं ज्ञान आहे की मी आत्मा आहे आणि मी जीवन, हे मी कुठून आलेलो आहे, मी कुठं जाणार आहे, कशासाठी जाणार आहे, का जाणार आहे, कसं जायचं आहे, दुसऱ्या जन्मामध्ये काय प्राप्ती करायची आहे, काय असतं पाप आणि पुण्य, कलियुगानंतर काय येतं, हे सगळं आपल्याला जे ज्ञान मिळतं आहे. आता मी आत्मा कोण आहे, आत्म्याचा पिता कोण आहे, ज्या प्रकारे शरीराचा पिता मला माहिती आहे तसं मला आत्म्याचा पिता माहिती आहे का, हे सगळं सत्य ज्ञान जे आपल्याला प्राप्त होतं ते ज्ञान आपल्याला काय करतं, रामराज्यामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये घेऊन जातं. म्हणजे स्वर्गाचे अनेक नाव आहेत, सत्ययुग, वैकुंठ, पॅराडाईज, शिवालय, रामराज्य. राम माना शिव बाबा, सीताराम नाही आहे.
तो राम वेगळा त्रेतामधला. पण ज्या प्रकारे मनुष्य मेल्यावरती म्हणतात की रामनाम सत्य आहे, सीताराम सत्य नाही म्हटलेलं. मग ते राम म्हणजे रामराज्यामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये देवपद प्राप्ती होणं. आणि देवपद म्हणजे तरी काय, अतिशय सुख शांती समाधानवालं जीवन म्हणजे देवपद. तर बाबा सांगतो म्हणूनसाठी बघा, देवी देवतांची मूर्ती कधी रडलेली दुःखी दिसते का, सदा हर्षित. मग त्यांचंही शरीर आपल्यासारखंच आहे ना, पण त्याच्या मागं अर्थ आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं ते आपल्याला सत्य ज्ञान मिळतं आणि या ज्ञानाने आपल्याला सद्गती प्राप्त होते. त्याला म्हणतात ज्ञान आपल्याला रामराज्यात घेऊन जातं. बाबा म्हणतात भक्तीला शिक्षण म्हटलं जात नाही, त्यामध्ये कोणताही मुख्य उद्देशही नसतो. आणि कशासाठी भक्ती करतोय, त्याच्या मागं काय अर्थ आहे, काय शिक्षा, हे मात्र आपण लक्षात घेत नाही. तर भक्तीमध्ये आणि म्हटलं जातं भक्ती म्हणजे अज्ञान, म्हणूनसाठी म्हटलं जातं बघा ब्लाइंड फेथ भक्तीला म्हटलं जातं. काय आपण कशाने अंध होतो, समज नव्हती आपल्याला, पण कशासाठी भक्ती करतोय त्याच्यासाठी, म्हणूनसाठी भक्तीला म्हटलं जातं ब्लाइंड फेथ, अंधश्रद्धा. आता बाबा आपल्याला समजवत आहेत भक्तीला शिक्षण म्हटलं जात नाही, त्यामध्ये कोणता मुख्य उद्देश नसतो. आम्ही काय बनणार आहोत, भक्ती म्हणजे काय, हे शिक्षा तिथे दिली जात नाही. राजयोग शिकणं हा अभ्यास आहे, ही ज्ञान आहे. शिक्षण एकाच जागेवरती शाळेमध्ये दिलं जातं ना, त्याच्यासाठी भटकंती करायला लागत नाही. भक्तीमध्ये तर किती ठिकाणी तुम्ही जाता, धक्के खात राहता. शिक्षण म्हणजे अध्ययन, ते पूर्णपणे शिकायला पाहिजे. तर आता तुम्ही मुलं जाणती आहात, आपण लक्षात येत आहे की आपण परमपिताकडून आता शिक्षा घेत आहे की आपल्याला कसं चांगलं बनायचं आहे, गुणवान बनायचं आहे. म्हणून बाबा आता पुढे सांगतायत अनेक जण स्वतःला विद्यार्थी समजत नाहीत, शिकतच नाही आहेत की पिता काय शिकवत आहे ते. शिवबाबांनाही त्यांना शिवबाबा काय आहे तेही समजत नाही. सद्गती दाता तुम्हाला आता समजवत आहेत, त्यांच्या बुद्धीमध्ये हेच राहत नाही की सद्गती दाता कोण आहे. आणि सद्गती दाता आता स्वर्गाचं राज्य म्हणे राजधानी स्थापन करत आहे, हेही समजत नाही आहेत. काही तर मुलं ईश्वराला व्यवस्थित ओळखतच नाही आहेत. बाबा आले आहेत, आपणाला पतित पावन बनवत आहेत आणि बाबांना आपणच बोलवलं आहे की आम्हाला पतित पावन बनव. पतित माना पापी आणि पावन माना पुण्यवान. तर हे मुलांना आता काही मुलांनाही समजत नाही आहे, बाबांचं बनवून सुद्धा हे समजत नाही, तर मग इतरांना कसं समजणार. तर बाबा सांगतायत आता बाबा म्हणतात तुम्ही पावन बना, तुम्ही स्वतःला ओळखा की मी आत्मा आहे, माझ्या आत्म्याच्या शक्तीमुळे हे शरीर चालतं आणि मला आठवण करा. तर आठवण का करायची बाबांना आपल्या मनामध्ये, जेव्हा मनाची तार भगवंताजवळच जोडली असेल तेव्हा भगवंतामधून चांगले गुण आणि शक्ती आपल्याला ऑटोमॅटिकच भेटणार ना. तार म्हणजे करंट आणि करंट म्हणजे पास होणं, म्हणजे संगतीचा रंग आपल्याला लागणारच ना आपल्या बुद्धीमध्ये. तर बाबा सांगतात म्हणूनसाठी तुम्हाला पावन बनायचं असेल, म्हणजे सद्गती सद्बुद्धी पाहिजे असेल, तर तुम्ही आता ईश्वराला, सत्य ईश्वराला बुद्धीमधून याद करा. मग बाबा सांगतात तुम्हाला हा संदेश सगळ्यांना द्यायचा आहे की हे आत्म्या भावंडांनो, तुम्हा सगळ्यांचा अधिकार आहे सद्गती आणि सद्बुद्धी प्राप्त करणं. तर बाबा सांगतायत यावेळेस भारताची अवस्था बघा कशी झालेली आहे, एकदम वेशालय झालेला आहे. भारत पूर्वी शिवालय होता, शिवालय म्हणजे स्वर्ग, गोल्डन एज, सोने की दुनिया म्हणतात ना, गोल्डन स्पून इन माउथ, मतलब इतकं सुख शांती भारतामध्ये होते. वेशालय म्हणा बिझनेस माइंडेड. तर बाबा सांगतात आता भारत वेशालय झालेला आहे. आता दोन्हीही मुकुट मनुष्याकडे नाही आहेत. आता राजाई नाही आहे, लोकशाही आहे नाही, आता राजाई आहे का तरी, आता राजाई नाही आणि मनामध्ये शुद्धी शक्तीही नाही, मना पवित्रताही नाही, म्हणजे दोन्हीही मुकुट आता गायब झालेले आहेत. बाबा सांगतात हे पण तुम्ही नव्हते ओळखत, हे पण तुम्हाला मीच येऊन सांगतो, म्हणूनसाठी माझी आठवण करा. तुम्हाला पतितपासून पावन बनायचं असेल तर दुसरं काहीही आता रास्ता राहिलेला नाही, मार्ग नाही आहे. आठवणीची तुम्हाला मेहनत करायची आहे, बाबांना बुद्धीमध्ये स्मरण करायचं आहे. हे मात्र तुम्हाला मेहनत, आता हे कष्ट मात्र तुम्हाला घ्यायचे आहे की स्वतःला आत्मा समजून आत्म्याला सद्गती देणाऱ्या आत्म्याच्या पित्याला, परमपिता परमात्माला आठवण करायची आहे. ही मेहनत तुम्हाला करायची आहेत. बाबा सांगतात खूप कमी मुलं आहेत जे मला अर्थसहित आठवण करतात, म्हणूनसाठी भक्त माला पण थोड्यांची आहे ना. म्हणूनसाठी बाबा काय सांगतात आज भक्तीमध्ये सुद्धा किती कमी जण आहेत की ज्यांच्या भक्तीचं गायन केलं जातं, ज्यांना एकदम उच्च भक्त म्हणून गायलं जातं, ज्या प्रकारे नारद, मीरा, आपले नामदेव महाराज आणि कितीतरी असे आहेत की, पण खूप कमी आहेत ना भक्त
चांगल्या भक्तांची महिमा किती, तर बाबा त्यांचीच आठवण करून देतात की भक्तमाला पण किती थोडी आहे. तुकाराम महाराज किती एकाग्र, त्यांची भगवंतावरती किती विश्वास होता त्यांचा, असं. तर बाबा सांगतात भक्तिमाला किती छोटी आहे. तर आता ना धंदा धना भगत नारद मीरा इत्यादी भक्तांचीच नावे प्रसिद्ध आहेत, तर भक्तिमाला छोटी आहे. हे ज्ञान ही सर्वजण घेणार नाहीत. कारण ज्ञान का सर्वजण घेणार, कारण सगळ्यांनाच देवपद प्राप्ती नाही होणार आहे. म्हणूनसाठी केवळ 33 करोड देवी देवताच गायन केलं जातं ना. काय आता समजा आपण उदाहरणार्थ बघूया की आता म्हटलं जातं की 800 करोडच्या पेक्षा जास्त मनुष्य आत्मा ह्या धर्तीवरती आहेत. तर मग काय 800 करोडच्या करोड देवी देवता बनणार का? नाही. कारण आपण ऐकत आहे शास्त्रामधून, वेद उपनिषामधून की 33 करोड देवी देवतांचंच गायन आहे. म्हणूनसाठी या एवढ्या मोठ्या गर्दीमधून किती मनुष्य आत्म्यांचं भाग्य खुलणार आहे? फक्त 33 करोड. म्हणूनसाठी बाबा सांगतात हे ज्ञान सगळ्यांना समजणार नाही आहे, बुद्धीला पचणारी नाही आहे त्यांच्या, आणि ते पटवूनही घेणार नाही, ते निंदाही करत राहू शकतात. म्हणून बाबा सांगतात की पण तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की ईश्वर आलेला हे मात्र सगळ्यांना संदेश गेला पाहिजे. तुम्हाला हे सगळ्यांना संदेश पोचवायचा आहे की परमपिता परमात्मा धर्तीवरती आता आत्म्यांचा उद्धार करण्यासाठी, म्हणजे सद्गती देण्यासाठी आलेला आहे. हे मात्र तुम्हाला सगळ्यांना संदेश मात्र द्यायचा आहे. म्हणजे बाबा सांगतात की प्रत्येक मनुष्याच्या अंतिम क्षणी मात्र तो म्हणू नाही की भगवंता तू धर्तीवरती आलेला ना, आम्हाला कोणी सांगितलंच नाही. हे नाही झालं पाहिजे बाबा म्हणतात. म्हणून संदेश मात्र आपल्याला सर्वांच्यापर्यंत पोचवायचा आहे की आता सद्गती दाता पिता सत्यम शिवम सुंदरम, आपण सगळ्या आत्म्यांचे पिता या धर्तीवरती पुनश्च स्वधर्माची स्थापना करण्यासाठी, सुख शांती शक्तीची स्थापना करण्यासाठी गुप्त रूपामध्ये आलेले आहेत. ज्या प्रकारे भगवद्गीतेमध्ये सांगितलं यदा यदाश्य धर्मश्य, त्याप्रमाणे. तर बाबा आपल्याला शिकवत आहेत. आता बाबा म्हणत आहेत कल्पापूर्वी ज्यांनी हे ज्ञान घेतलं होतं ते मात्र हे ज्ञान जरूर घेतील. बाबा आम्ही तुम्हाला पहिलेही भेटले होतो, तुमच्याकडून शिक्षण घेतले होते आणि आठवणीची यात्रा पण केली होती, म्हणजे योग आणि ध्यान साधना पण केली होती, आणि आम्ही आत्ताही करून आपलं उच्च पद घेऊ, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि बाबा परत समजवत आहेत तुमचा आत्मा पतित झाला आहे आता, म्हणून तुम्ही मला बोलवलं आहे. बाबा आता तुम्हाला येऊन शिक्षा देत आहेत. म्हणूनसाठी बाबांना जेव्हा तुम्ही सगळे भेटायला येता मधुबनमध्ये, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट ज्याला हे ज्ञान प्राप्ती झालेलं नाही, ज्यांनी राजयोगाचा कोर्स नाही केलेला, मुरली नाही समजले, ते लोक डायरेक्ट बाबांना भेटू शकत नाहीत. म्हणून आपण मात्र सगळ्यांना भेटू शकतो. म्हणून बाबा सांगतात मी सगळ्यांना नाही भेटणार आहे, तुम्हा मुलांना सगळ्यांच्या जवळ संदेश घेऊन जायचं आहे ना. आता तर परिस्थिती बघा काय झालेलं आहे, सगळे आता घरामध्ये बंद आहेत, आता भेटायचं पण नाही, केवळ ऑनलाईनमधून क्लासेस चाललेत. तर बाबा सांगतायत मुलंच तर बापाची प्रत्यक्षता करतात ना, मुलंच तर बापाचा शो करतात. तर बाबा सांगतात तुम्हाला सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे, मला डायरेक्ट सर्वजण भेटू शकत नाहीत. बाबा सांगतात या अविनाशी नाटकामध्ये हे सगळं असं हे काय होणार हे सगळं नोंद केलेलं आहे. बाबा मिलिटरीवाल्यांनाही समजून सांगतात की त्यांचाही उद्धार करायचा आहे, त्यांनाही ज्ञान द्यायचं आहे. ते नोकरी करत आहेत, नाही तर शत्रू चाल करतील. त्यांनी फक्त बाबांना आपल्या मनामध्ये आठवण करायची आहे आणि आपल्या कार्यामध्ये राहायचं आहे. गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे जे युद्धाच्या मैदानावर शरीर सोडतील त्यांना स्वर्गपद प्राप्ती होईल. परंतु असंच तर जाऊ शकत नाही ना. बाबा सांगतात की गीतेमध्ये लिहिलेलं आहे की युद्धाच्या मैदानावरती जे शरीर सोडतात त्यांना स्वर्गप्राप्ती होते. पण ॲक्च्युली खरं मानायचं म्हटलं तर काय खरोखर त्या युद्धामध्ये शरीर सोडलं तर स्वर्गप्राप्ती होईल का, देवपद मिळेल का, हे विचार करायचं आहे की आपल्याला तर इथं आता अहिंसा परमधर्म बाबा बनवतात. हिंसा मनामध्ये पण नाही करायची, मनामध्ये सुद्धा कोणाबद्दल वाईट नाही चितायचं, तर मारणं तर वेगळंच. तर मग युद्धामध्ये तर मारामारी आली तर आपल्याला विचार करायचे आता सत्यबुद्धीने की युद्धाच्या मैदानावरती म्हणजे आपल्या मनामध्ये जे द्वंद्व चाललेलं आहे, मनामध्ये पण एक प्रकारचा झगडा भांडण चाललेलं आहे. चांगले विचार वाईट विचार, आसुरी गुण देवी गुण, तमोप्रधानता सत्वप्रधानता. तर आपल्या बुद्धीमध्ये सत्ज्ञानाचा आणि सत्य ज्ञान आणि असत्य ज्ञान याचा जो आपल्या बुद्धीमध्ये पण समजण्यासाठी झगडा चाललेला आहे ते म्हणजे युद्ध.
युद्ध चाललेलं आहे. दैवी गुण धारण करायचे असताना आसुरी गुण मध्ये मध्ये येत असतात. हे सगळं युद्ध मैदान चाललेलं आहे. म्हणूनसाठी त्याला म्हटलं जातं की युद्धाच्या मैदानावरती जे प्राण सोडतील त्यांना स्वर्गपद प्राप्ती होईल. तर बाबा सांगतायत की तर तुम्ही हे सगळं समजायचं आहे ज्ञानाच्या जोरावरती. खैर, बाबा पुढे सांगतात, स्वर्ग स्थापन करणारा जेव्हा येईल तेव्हाच ते स्वर्गामध्ये जाऊ शकतील ना. स्वर्ग कसा आहे हेही कुणाला माहिती नाही आहे. आता तुम्ही मुले 5 विकारारूपी रावणाबरोबर युद्ध करत आहात. आपण कशाबरोबर युद्ध करत आहे? 5 विकाररूपी रावण. विकार म्हणा विनाश, आपल्या सुखशांतीचा विनाश करणारे गुण असतात ते विकार. म्हणजे लोभ, मोह, अहंकार, काम, क्रोध आणि याचे अनेक बालबच्चे आहेत. आलस्य, हेट्रेड, जलसी, ईर्ष्या ठेवणं, खुन्नस ठेवणं, हे सगळे काय आहेत? विकार आहेत, म्हणजे रावण आहेत. बाबा सांगतायत तुम्हा मुलांच्या आता 5 विकाररूपी रावणांचे युद्ध होत आहे. बाबा म्हणतात मुलांनो, म्हणूनसाठी तुम्ही लक्षात घ्या की अशरीरी भव, स्वतःला आत्मा निश्चय करा. म्हणजे ह्या शरीरामध्ये मी राहणारा आत्मा आहे आणि माझे गुण आहेत, त्याला सद्गुण म्हणतात. त्या गुणाने आपल्याला व्यवहार करायचा आहे. तर आपण सद्गुणांच्या दुनियेमध्ये जाऊ. बाबा सांगतात दुसरं कोणीही तुम्हाला हे समजूच शकणार नाही आहे का बाबाशिवाय हे दुसरं कोणीही सांगत नाही. म्हणूनसाठी बाबांना सर्वशक्तिमान म्हटलं जातं. ब्रह्मा, विष्णू, शंकरालाही म्हणू शकत नाही सर्वशक्तिमान, ते पण देवी देवता आहेत. सर्वशक्तिमान केवळ परमपिता परमात्माच आहे. विश्वराज्य अधिकारी ज्ञानसागर एका बाबांनाच म्हटलं जातं. ऑल मायटी, परमपिता परमात्माला गॉड इज ट्रूथ, गॉड इज माइट और गॉड इज लिबरेटर म्हटलं जातं. म्हणजे परमपिता परमात्मा ही लाईट, म्हणजे बाबा शिवज्योती. तर बाबा आपले काय आहेत? सर्वशक्तिमान आहेत. बाबा सांगतात तोच तुम्हाला सर्वशक्तिमान बनवू शकतो ना, जो सर्वशक्तिमान असेल. तर देवी देवताचं कार्य वेगळं आहे, परमपिताचं कार्य वेगळं आहे. म्हणूनसाठी जसं परमपिताला, ज्योतिर्लिंगला महादेव पण म्हटलं जातं ना. महादेव म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा वरचा, आणि देवी देवता म्हणजे देवी देवता शरीरवाले. तर बाबा सांगतात ब्रह्मा, विष्णू, शंकरनाही सर्वशक्तिमान म्हणता येत नाही. बाबा सांगतात विश्वराज्याधिकारी ज्ञानसागर बाबाच तुम्हाला देऊ शकतात. हे ग्रंथांचे प्रमाणभूत तज्ज्ञ आहेत. भक्तीचेच अधिकारी नाहीत, ग्रंथांचे अधिकारी आहेत. भक्ती हे साधू संत कशाचे अधिकारी आहेत? ग्रंथांचे अधिकारी आहेत. त्यांची सारी भ्रिस्त ग्रंथावरतीच असते. साधू संत वगैरे आपल्याला ते स्वतः ग्रंथाचा अभ्यास करून आपल्यालाही ते शिकवत आहेत. ते बाबाचं आठवण करून देत आहेत. बाबा सांगतात इथं कुणाला माहिती नाही भक्ती कधी सुरू झाली आणि भक्ती कधी पूर्ण होईल, हेही माहिती नाही. भक्ती समजतात, भक्त समजतात. भक्तीमुळे आम्हाला आमच्यावरती भगवान खुश होतील, भगवान आम्हाला भेटतील, आमच्या इच्छा पूर्ण करतील. पण कोणत्या भक्तीमुळे खुशी होतील हे मात्र त्यांना माहीत नाही. जरूर त्यांचीच भक्ती कराल तेव्हा ते खुश होतील ना. अगर तुम्ही आता आपण समजा आपल्याला पाहिजे रामाकडून, आपण भक्ती करत आहे दुसऱ्या देवी देवताची, तर ते कसं मॅच होईल? तर बाबा सांगतात की ज्याने शिवपित्याची जास्त भक्ती केली असेल त्यांना हे ज्ञान लवकर प्राप्त होईल. आणि बाबा सांगतात तुम्हाला भक्तीमध्ये काय काय अनुभव येतात, भक्तांना साक्षात्कार होतात. तर ह्याच्या पाठी पण काय कारण आहे? ह्याच्या पाठी आहे की त्यांच्या भावनांच्यासाठी बाबा त्यांना बाबा त्यांच्या भावनांचं फळ म्हणूनसाठी त्यांना हे साक्षात्कार वगैरे करवत असतात. पण हे सगळं बाबाच करवत असतात. तर बाबा आपल्याला सांगतात की भगवंत कोणत्याना, त्यामुळे भक्तीमध्ये श्रद्धा असते की भगवंत कोणत्या तरी रूपाने भेटेल. आणि मग त्याने भक्तीलाही अंधश्रद्धाच म्हटलं जातं. आता तुम्हाला भगवंत बाबा भेटलेले आहेत, तुम्ही जाणता तो बाबा निराकार आहे आणि आपल्याला राज्यभाग्य देण्यासाठी आलेलं आहे. हे सृष्टीचक्राचं नाटक 5000 वर्षाचं आहे. आपल्याला इथे 84 जन्म घ्यावे लागतात. द्वापार युगानंतर दुसरे धर्म या धर्तीवरती येतात. आपला धर्म येऊन इथे स्थापन करतात. यामध्ये कोणताही मोठीपणा नाही आहे. मोठीपणा कोणाचाच नाही. ब्रह्माचा मोठीपणाही नाही आहे. जेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्माचा मोठीपणा आहे, ब्रह्मालाही कधी किंमत येते? जेव्हा त्याच्यामध्ये शिवबाबा प्रवेश करतात तेव्हाच ब्रह्माची किंमत ही
सगळ्यांनाच ब्रह्मा काय आहे ते सगळ्यांना समजतं. बाबा सांगतात की मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून तुम्हाला हे ज्ञान समजवत असतो. तुम्ही माझे मदतगार बना, तन मन धन, आणि तुम्ही माझी सेवा, माझ्या ह्या यज्ञ रुद्र महाज्ञान यज्ञामध्ये जेव्हा तुम्ही सामील होता तेव्हा त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला स्वर्गाची बादशाही म्हणजे सतयुगमध्ये देवपद प्राप्त होतं. मी साधारण शरीरामध्ये प्रवेश करून तुम्हा सगळ्यांना ज्ञान देत आहे की तुम्ही कोण आहे, कुठून आलेले, तुमच्यामधले पाप कसे नष्ट होतील. म्हणूनसाठी तुम्हाला परमपिता परमात्म्याला बुद्धीने ओळखून त्याला आठवण करायची आहे आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानावरती विचार मंथन करून हे ज्ञान आपलं बनवायचं आहे. बाबा सांगतात भक्ती मार्गामध्ये अंधश्रद्धा खूप आहेत. सांगतात की गंगा जटेमधून निघते, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कधीही कुणाच्या डोक्यातून गंगा वगैरे निघत नाही आहे. जेव्हा तुम्हाला सत्यज्ञानाचा स्पर्श डोक्यामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये होतो आणि तिथून मग हे ज्ञान तुम्हाला समजायला लागतं आणि हे ज्ञान तुम्ही सगळ्यांना जेव्हा वाटता तेव्हा त्याच्यासाठी तो दृष्टांत दिला जातो की सत्यज्ञान जटेमधून किंवा गंगेमधून निघतं किंवा शंकराच्या जटामधून हे ज्ञान निघालं असं काही. बाबा म्हणतात पाणी वगैरे कधी कुणालाही सद्गती देऊ शकत नाही. ते तर एक जलतत्व आहे ज्याच्यामुळे तुमचं शरीर साफ होतं. मन आत्मा बुद्धी कधी पाण्याने साफ होत नाही. तर बाबा हे सगळं आपल्याला भक्ती मार्गातलं मर्म समजून सांगत आहेत. बाबा आपल्याला पूर्ण सायकलच सांगत आहे की पाणी कुठून येतं, कुठे जातं, कसं ते डोंगरावरती पडतं आणि डोंगरावरती असलं तर तेच कसं त्याचा बर्फ बनतो. पाण्याची पूर्ण सायकल बाबा शिकवत आहेत. पण बाबा सांगतात पाणी कधीही सद्गती देत नाही. म्हणूनसाठी तर अंधश्रद्धा समजायचं आहे तुम्ही आणि स्वतःचा वेळ वाचवायचा आहे की भक्तीमध्ये काय मर्म आहे, भक्ती आपल्याला करताना काय लक्षात घ्यायचं होतं. ज्या प्रकारे आपण लहान मुलांना शिक्षा देण्यासाठी एक गोष्ट समजून सांगतो आणि त्याचा अर्थ त्यांना सांगतो आणि सांगतो की या गोष्टीची शिक काय मिळाली असं आपण सांगतो ना, एकीचं बळ वगैरे. तर अगर आपण डायरेक्ट कोणाला इन्फॉर्मेशन सांगितली ना कुठल्याही गोष्टीची माहिती केवळ, तर ते लक्षात नाही राहत आहे. पण ज्याचं तर आपण चित्रण जर करून सांगितलं तर आपल्या किती लक्षात राहतं. ज्या प्रकारे आपण कुठला पिक्चर बघितला तर त्याची स्टोरी मात्र पटकन लक्षात राहते, कारण ते पिक्चराद्वारे आपण लक्षात ठेवलं ना. त्याप्रकारे आपण गोष्टी वगैरे मुलांना सांगतो ना, त्यांना शिक्षा देण्यासाठी चांगलं. त्याप्रकारे या भक्तीमध्ये पण ज्या कथा कीर्तनाने जे बनवलेलं आहे त्याच्यामागे अर्थ खूप मोठा होता, पण आपण अर्थ कधी नाही समजलं. त्यामुळे आत्म्याचा स्वधर्मामध्ये खूप दुर्गुणांचा समावेश झाला आणि मग आपल्याला इथं धर्तीवरती जेव्हा खूप दुःखाचा अनुभव होतो तेव्हा आपण सगळ्यांनी परमपित्याला बोलवलं आणि तो आता आलेला आहे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात की आता हे सगळं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कोण भेटलेलं आहे. आणि काय बाबा म्हणतात की खूप समज आहे की कृष्णाचा भक्ती करणारा म्हणतो कृष्ण भगवंत मला कृष्णाच्या रूपामध्ये येऊन मला कृपा करेल. जो वेगवेगळी भक्ती करतो तो त्याच्या रूपामध्ये येऊन आपल्याला ईश्वर भेटेल असं समजतो. तर बाबा सांगतात की सर्व काही नद्या आहेत एकच सागराला भेटतात. बाबा सांगतात त्याचा अर्थही समजत नाही आहेत. सर्व काही नद्या म्हणजे सर्व आत्म्या आहेत आणि ते परमात्म्याचे मूल आहे आणि परमात्माकडेच जाणार आहेत, हे त्याच्या मागं हे होतं, अर्थ होता, ते नाही समजलं. आणि बाबा सांगतात जसे स्वतः पतित झाले, पापी झाले, तसेच देवी देवतांच्या मूर्त्या पण तशाच बनवल्या, काळ्या गोऱ्या सगळ्या रंग. असं कुठे कृष्णाची मूर्ती गोरी बनवतात तर कुठे श्याम म्हणून काळी बनवतात, तर ते स्वतः असे झालेले आहेत. म्हणूनसाठी बाबा आपल्याला शिकवत आहेत की सतयुगामध्ये ऋषीमुनी इत्यादी नसतात, इथे पण अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि मोहजित राजाची गोष्ट बाबा लक्षात आणून देतात की बाबा सांगतात मोहजित राजा पण होऊन गेला असं म्हणतात की जेव्हा खूप मोहजित होता, तर मोहजित राजाची गोष्ट अशी आहे की त्या राज्यामध्ये बिलकुल कुणामध्ये मोहच नव्हता, कसल्याही गोष्टीचा मोह नव्हता. आणि जिथं मोह नसेल तिथं तर सुख शांतीचं असणार ना. तर मोहजित राजाच्या गोष्टीमध्ये काय होतं की तिथे त्यांचा मुलगा एक्सपायर झालेला असतो राजाचा आणि ते न्यूज सगळ्यांना पोचते राज्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणावरती काही परिणामच होत नाही, म्हणजे त्यांना दुःखाचा अनुभवच होत नाही. ते सगळ्यांच्या लक्षात येतं की एक दिवस हे शरीर ज्या प्रकारे मिळालेलं त्या प्रकारे हे शरीर एक दिवस सुटणार आहे. मग ते तर नॅचरल गोष्ट आहे, म्हणूनसाठी त्या राज्याची अशी गोष्ट आहे. पण बाबा सांगतात की खरोखर मोहजित कोणीच नसतं. किती मोह आहे माणसाला, आपल्या शरीराचा पण आणि आपल्या ह्या नश्वर प्रॉपर्टीचं पण किती मोह आहे, हे बाबा आपल्याला लक्षात आणून देत आहेत. तर बाबा म्हणतात की मी तुम्हा मुलांद्वारे भारताला स्वर्ग बनवत असतो. स्वर्ग म्हणा सुख शांतीची दुनिया. आता तुम्हाला मनापासून शुद्ध व्हायचे,
मनसा वाचा कर्मणामध्ये शुद्धी आली पाहिजे. असं नाही की शरीराने शुद्ध आहे आणि मनामध्ये दुसऱ्यांच्याबद्दल काही चिंतन चालतं तर ती पवित्रता नाही होत आहे मग ते. म्हणून बाबा सांगतात की मनामधून शुद्धी, मन बुद्धी वाणीमध्ये शुद्धी म्हणजे पवित्रता. तर बाबा सांगतात तुम्हाला आता पवित्र बनायचे तर तुम्ही पवित्र दुनियाचे मालिक बनता. पवित्र दुनियाचे मालिक म्हणजे जिथं देवी देवता जन्म घेतात तिथं जन्म प्राप्ती पाहिजे असेल तर आता बाबांचं ज्ञान अर्थासहित समजावायचं आहे, अंधश्रद्धा सोडून द्यायची आहे. तर बाबा सांगतात आता तुम्हाला हे लहान मुलासारखं रुसणं फुगणं हे सगळं बंद करायचं आहे. रुसणं फुगणं म्हणजे आपल्याच वाईट संस्कारामध्ये पडून राहणं वगैरे. बाबा सांगतात की आता माझ्यापेक्षा ज्याची अवस्था चांगली आहे अशा हीच ब्रह्माकुमारांची तुम्हाला साथ करायची आहे. आणि बाबा सांगतात की तुम्हाला कुणाबद्दल शत्रुत्वसुद्धा बुद्धीमध्ये नाही ठेवायचं आहे. शत्रुत्व ठेवणं, दुसऱ्यांच्याबद्दल वाईट संशय बुद्धी, वाईट चित्तन हे सुद्धा तुमच्या बुद्धीला अपवित्रच करत असतं. म्हणूनसाठी बाबा सांगतात तुम्हा मुलांना कधीच कोणत्या गोष्टीवर संशय घ्यायचा नाही आहे, राजयोगाचा अभ्यास कधीच सोडायचा नाही आहे, संघ दोषमध्ये यायचं नाही, रुसून फुगून आपली पाठशालामध्ये अभ्यास करायचा, मुरली ऐकायचं सोडायचं नाही आहे, भांडण तंटा कुणाशी करायचं नाही आहे. आणि जे आपण भांडण तंटा करतो आणि कुणाबद्दल ईर्ष्या द्वेष ठेवतो, संशय बुद्धी ठेवतो तो पण मूर्खपणाच आहे, कारण त्याच्यामध्ये आपलीच भाग्यप्राप्ती नष्ट होत असते. बाबा सांगतात आणि ज्याच्यामध्ये हे स्वभाव परिवर्तन करण्याची क्षमता नाही ते मात्र हे सत्य शिक्षण घेऊच शकणार नाही आहेत. बाबा सांगतात ज्याच्यामध्ये देहाचा अभिमान खूप आहे कारण आणि ज्याच्यामध्ये दुसऱ्यांच्याबद्दल वाईट चिंतन नेहमी चालत असतं त्यांच्यासाठी सत्य ज्ञानाची प्राप्ती होणं थोडंसं कठीण असतं. म्हणूनसाठी बुद्धीने शुद्ध व्हायचं आहे. आणि आपण आता ज्ञानामध्ये आल्यावरती सुद्धा बुद्धीमध्ये जर आपल्याला परिवर्तन होत नसेल, वाईट गुण नष्ट होत नसतील तर बाबा सांगतात असे आत्मे कुणाचंही कल्याण करू शकणार नाहीत आणि उच्च पद पण प्राप्त करू शकणार नाहीत. म्हणून शेवटी स्वतःमधली कमजोरींना, स्वतःमधल्या कमींना ओळखून त्यांना काढायचं आहे. बाबा सांगतात तुम्ही जर आता स्वतःला परिवर्तित करू शकला तरच तुम्ही उच्च ते उच्च पद देवपदामध्ये, देवराज्यामध्ये प्राप्त करू शकता. आणि बाबा सांगतात आता हे राजधानी स्थापन होत आहे, राज्य स्थापन होत आहे. एका दोघाचं राज्य नसतं. राज्य म्हणजे राजे महाराजे, राजा राणी, राजकुमार राजकुमारी, दास दासी, सावकार, प्रजा, नोकर चाकर असे सगळे पाहिजेत ना. तर बाबा सांगतात तुम्ही आता ह्या सत्य ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊन सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जर लक्ष नसेल देत तर मग तुमचं पद उच्च पद नाही प्राप्त होणार. बाबा सांगतात की पुरुषार्थ करून बाबांच्या गळ्यातील ताईत बनायचं आहे. बाबा अखेरच्या श्वासापर्यंत मी आपल्याच बनून राहीन आणि बाबांच्या आठवणीद्वारे विषय वेतरणी नदीमधून जीवन नौका पार होईल असा आपला अभ्यास आता करायचा आहे. म्हणूनसाठी बघा भक्तीमध्ये माळेचं चिंतन केलं जातं. माळेमध्ये जप म्हटला जातो. त्या माळेचा पण अर्थ आहे कारण रुद्रमाळा विष्णूची माला असं त्याच्यासाठीच ते आठवण केली जाते. म्हणूनसाठी बाबा आपल्या सांगतात आता अच्छा अतिप्रिय 5,000 वर्षानंतर भेटलेल्या मुलांना मात पिता बाबा आणि दादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक म्हणा शिवबाबांचा, आत्मिक पिता शिवबाबांचा सर्व आत्मिक मुलांना नमस्ते. आज धारणा कशासाठी असते? अगर संपूर्ण मुरली आपल्या लक्षात नाही राहिली तर केवळ धारणेचा तरी पॉईंट लक्षात राहावा. अगर धारणा पण लक्षात नाही राहिली तर मग वरदान तरी लक्षात राहावं. म्हणूनसाठी हे असं दिलेलं असतं. धारणेसाठी मुख्य पॉईंट आहे कधीही कोणत्या गोष्टीवरती संशय नाही घ्यायचा आहे. आपापसामध्ये रुसून राजयोगाचं शिक्षण सोडायचं नाही. शत्रुत्व बनवणं हाही खूप मोठा ध्येयाचा अभिमान झाला. संघ दोषापासून आपला खूप सांभाळ करायचा आहे कारण संघाचा रंग लगेच लागतो. पावन जरूर बनायचं आहे मनापासून. आपल्या वर्तनाद्वारे बाबांची प्रत्यक्षता करायची आहे. नंबर 2 प्रीती बुद्धी बनवून केवळ बाबांचीच आठवण हृदयापासून करायची आहे. तर आठवणीची तार जोडल्यानंतर बाबांची शक्ती आणि गुण आपल्यामध्ये यायला लागतात. तन मन धनाने बाबांच्या कार्यामध्ये मदत करायची आहे. वरदान आणि कार्यामध्ये मदत करून स्वतःचंच भाग्य बनवायचं आहे. आपण जे करतो ते केवळ आपल्यासाठीच असतं. वरदान स्वतःमध्ये स्वतःच परिवर्तन करून विश्वाचा आधारमूर्त बनवणारे श्रेष्ठ पदाचे अधिकारी भव. वरदानाचं विश्लेषण आहे. श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी बापदादा हेच सांगतात की मुलानं स्वतःमध्ये परिवर्तन घडवा. स्वतःला बदलण्याच्या ऐवजी परिस्थिती किंवा इतरांना बदलण्याचा विचार करता किंवा संकल्प येतो की अमुक साधन मिळाले,
सहयोग मिळाला किंवा आधार मिळाला तर परिवर्तित होऊ, असं कोणत्याही आधारावरती परिवर्तन होणाऱ्यांचे भाग्य पण कोणत्या तरी आधारावरच राहील. पण कारण जेवढ्याचा आधार घ्याल तेवढेच तुमच्या जमेच्या खात्यामध्ये विभागले जाईल. म्हणजे आपल्याला आता स्वतःच्यामधले कमी कमजोरी जर नष्ट करायच्या आहेत आणि आपण म्हणतो की हा नीट झाला पाहिजे, तो नीट झाला पाहिजे, त्याने माझ्याशी नीट वागलं पाहिजे, हे परिस्थिती आपली नीट झाली पाहिजे तर मी चांगलं वागू, हे आपण सगळ्यावरती जर आधार ठेवला आपल्या परिवर्तनचा, आपल्याला स्वतःमध्ये देवगुणांना आणण्याचा, तर मग बाबा सांगतात तुमचं भाग्य पण त्याच्यामध्ये विभागलं जाईल त्या गोष्टींच्यामध्ये आणि मग उच्च पद प्राप्ती नाही होणार आहे. आणि आपण अनुभव करत आहे बाबांचं झाल्यावरती बाबा आत्तासुद्धा आपल्याला खूप त्यांच्या शक्तीने आणि गुणाने आणि सहवासाने मदत करत असतात आणि पुढे तर निश्चितच आपल्याला देवपद प्राप्ती होत असेल. म्हणूनसाठी म्हटलं जातं की कोणी चांगला मनुष्य गेला तर की स्वर्गामध्ये गेला. तर स्वर्गामध्ये म्हणजे जिथं सोचं राज्य आहे, जिथं सुख शांतीचं आहे, दुःख काळ आणि तकलीफ नाही आहे, त्याला म्हणतात स्वर्ग म्हणजे सत्ययुग बाबा सांगतायत. म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा की स्वतःमध्ये परिवर्तन घडवायचं आहे. मी स्वतः विश्वाचा आधारमूर्त आत्मा आहे. सुविचार म्हणा स्लोगन, संघटनेमध्ये उमेद, उत्साह आणि श्रेष्ठ संकल्प याद्वारे सफलता मिळते. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहे तिथं आपण अगर उत्साह असेल, आपण उत्साहवर्धक असेल तर आपल्याला सर्व कार्यामध्ये सफलता मिळते. ओम शांती. आत्मिक शिवबाबा परमात्माचा, आत्म्यांचा पिता परमपिता परमात्माचे अनगणित पदम गुण. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया.